बाल्टिमोर शहरात निग्रोंसाठी असलेल्या ब्रॉगन कॉलेजमध्ये डॉक्टर कार्वर व्याख्यानासाठी येणार आहेत याचा सुगावा हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या वरिष्ठांना लागलाच. त्यांनी ही संधी साधून त्यांचा सत्कार करायचं ठरवलं. पैसा व कीर्ती या दोन्हींकडे पाठ फिरवून अव्याहत प्रयत्नशील राहिलेल्या या निग्रो तपस्व्याचा सत्कार करण्याची योजना आखली गेली. निमंत्रितांच्या याद्या तयार झाल्या. मॉर्गन कॉलेजचे रजिस्ट्रार श्री एडवर्ड विल्सन यांचंही नाव त्या यादीत होतं. बॉल्टिमोर शहरात प्राध्यापक कार्वर यांनी प्रवेश केला. तो आपल्या नेहमीच्या वेशातच. तोच पेटंट विटका कोट, तीच ठिगळवलेली पॅन्ट आणि तेच जुने पुन्हा पुन्हा दुरुस्त केलेले बूट. जेव्हा तुम्ही आयुष्यातील सामान्य बाबतीत असामान्य यश मिळवाल त्यावेळी साऱ्या जगाचं लक्ष तुमच्यावर केंद्रित झालेलं असेल. कचरा म्हणून टाकाऊ ठरलेल्या पदार्थांपासून टिकाऊ काही बनवू शकता का? तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुमची गरज आहे त्याच समाजात तुम्ही अधिक चांगलं कार्य करू शकाल. पण हेही लक्षात ठेवा, तुमच्या कष्टाची आणि तुमची उपेक्षा होणार आहे अशाही ठिकाणी तुमच्यापैकी काहींना जावं लागेल. तुमची आम्हाला गरज नाही अशा अदृश्य पाट्याही तुम्हाला दिसतील. फार पूर्वीपासून हे घडत आलेलं आहे. येशू ख्रिस्ताच्या बाबतीत हेच घडलं होतं. गॅलिलीत त्याला आलेला असाच अनुभव नव्हता का? पण आता त्याच येशूला सारा जग त्राता म्हणतं. सर्जनशील प्रतिभा ती की जिच्यामुळे अवघ्या जगाला तुमचा आदर वाटतो. मग तुमचा वर्ण कोणताही असो, प्रश्न असतो तो एवढाच की जगाला जे हवं आहे ते तुम्ही देऊ शकता का? तुम्ही सत्याला ओळखाल तर सत्यच तुम्हाला मुक्त करेल. विज्ञान अभ्यासा, विज्ञानाची कास धरा, विज्ञानच तुम्हाला मुक्त करेल. त्यांच्या भाषणातील एकही शब्द मॉर्गन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी खाली पडू दिला नाही. जीवाचे कान करून ते ऐकत होते. टाळ्यांच्या गजराने सारं सभागृह निनादत होतं. त्याच रात्री जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीत डॉक्टर कार्वर यांचा सत्कार समारंभ होता. युनिव्हर्सिटीचं सभागृह या थोर मानवाच्या स्वागतासाठी सजवण्यात आलं होतं. काही भव्य दिव्य घडणार या अनुभूतीनं, जाणीवेनं सारा परिसर थरारून गेला होता. वातावरणात एक वेगळंच चैतन्य सळसळत होतं. ठरल्या वेळी डॉक्टर कार्वर सभास्थानी आले. आपल्या अगदी त्याच पेटंट पोशाखात. कोटाच्या आतला शर्ट फक्त बदलला गेला होता. साधाच पण स्वच्छ शर्ट. त्यांच्या या स्पेशल ड्रेसकडे सारखं सारखं बघणं सभ्यतेला धरून होणार नाही म्हणून जो तो स्वतःला बजावत होता. तरी ही नजर पुन्हा पुन्हा त्यांच्या पोशाखाकडे वळत होतीच. या समारंभाबाबत श्री एडवर्ड विल्सन म्हणजे मॉर्गन कॉलेजचे रजिस्ट्रार म्हणतात, विचार तरी काय करावा हेच समजेना. मस्तक सुन्न झालं होतं. मला कुठेतरी अपमानित झाल्याची भावना बोचत होती. पण थोड्याच वेळात हास्याच्या लाटा सभागृहाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे सरकू लागल्या. सारेजण पुढे झोकून त्यांचा प्रत्येक शब्द कानात साठवू पाहत होते. विविध विषयांवर ते अगदी आरामात, सहजतेने आणि अगदी खुमासदार शैलीत बोलत होते. आणि बाकीचे आम्ही आमच्या खळ मारलेल्या कडक शर्टात, ताट कॉलरीत, नवीन सावऱ्या बुटात आम्ही अस्वस्थ होतो. हे महाशय समोर मांडलेल्या रुचकर खाद्यपदार्थांचा प्रसन्नतेने आस्वाद घेत होते. विश्वातल्या चमत्कारांवर भाष्य करत होते. मधूनच एखादा विनोदी किस्सा ऐकवत होते. त्यांच्या सौम्य चेहऱ्यामागचं बुद्धी चापल्य क्षणाक्षणाला जाणवत होतं. आम्हीच आमच्यावर लादून घेतलेल्या कृत्रिम शिष्टाचारांमुळे होणारी आमची कोंडी पाहून ते मनोमन हसत होते. पण खरा थोर माणूस. आम्हाला हसवून आमच्या ताणलेल्या वृत्ती शिथिल करण्यात त्यांनी यश मिळवलं. पण दुसऱ्या एका प्रसंगी मात्र डॉक्टर कार्वरांची मोठीच पंचायत झाली. जॉर्जियाचे उद्योगपती श्री ह्युस्टन यांनी डॉक्टर कार्वर यांचा बनवून घेतलेला कास्य पुतळा टस्किगी संस्थेला अर्पण करण्याचा समारंभ होता. तो 1933 सालची ही गोष्ट. टस्किगी संस्थेत या समारंभाची जोरदार तयारी चालू होती. कार्यक्रमांच्या तालमी चालल्या होत्या. ठिकठिकाणच्या बड्या आसामी या समारंभाला उपस्थित राहणार असल्याने वातावरणात विलक्षण उत्सुकता होती. सगळ्यांचा उत्साह उतू जात होता. शांत होते ते डॉक्टर कार्वर. सगळी तयारी व्यवस्थित जमली खरी, पण या महाशांच्या पोशाखांचं काय करावं? साऱ्यांना अडचणीत टाकणारा आणि कधीच न सुटणारा प्रश्न. शेवटी संस्थेच्या काही वयस्कर मंडळींनी मनावर घेतलं. दादा बाबा करून समारंभास साजेसा पोशाख शिवणं डॉक्टर कार्वरांना भाग पडलं.
समारंभाच्या दिवशी मोठ्या मिन्नतवारीने तो नवा पोशाख त्यांच्या अंगावर चढवण्यात यश मिळवलं. समारंभाला सुरुवात झाली. व्यासपीठावरून त्यांच्यावर स्तुती सुमन उधळली जात होती. त्यांच्या कर्तृत्वाचे, अदम्य जिद्दीचे पोवाडे गायले जात होते. इकडे डॉक्टर कार्वर आपल्या नव्या पोशाखात अस्वस्थपणे चुळबुळत होते. खास शिवलेल्या चुनीदार झग्यात घुसमटत होते. जसा टाळ्यांचा कडकडाट वाढत होता तसतशी त्यांची अस्वस्थ चुळबुळ वाढत होती. सभेला अभिवादन करण्यासाठी ते उभे राहिले. टाळ्यांच्या कडकडाटाने सभा मंडप हादरला. व्यासपीठावर उभा होता एक ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपस्वी. आपल्या घोळदार पोशाखात अवघडलेला, त्रासलेला. ते कसेबसे म्हणाले, हा असला पोशाख मी कधी परिधान केलेला नाही, त्यामुळे मला काहीच सुचत नाही. जन्मात पुन्हा कधीही मी असलं पेरणार नाही. आपला घोळदार पोशाख त्यांनी दोन्ही हाताने सावरत ते व्यासपीठ सोडून तडक आपल्या खोलीवर आले. नेहमीचा पेटंट पोशाख चढवला आणि प्रयोगशाळेत चालते झाले. खरंच तपस्वी. खरंच